मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे एक पहिलं पाऊल म्हणता येईल। या संदर्भातल्या काही हरकती सूचना या 4 सप्टेंबरपर्यंत जनतेकडून मागवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता ही अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही प्रभाग आहेत 227च प्रभाग राहणार आहेत आणि 227 प्रभागांच्या ज्या भौगोलिक रेषा आहेत त्या यावर फायनल करण्यात आलेल्या आहेत। काय या संदर्भात काही हरकती सूचना ह्या घेतल्या गेल्या असल्या तरी आता अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, त्यामुळे यावर आता कुणालाही आक्षेप घेता येणार नाहीयेत आणि हीच प्रभाग रचना जी आहे ती आता अंतिम समजली जाईल आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत। निश्चितच या व्यतिरिक्त काय माहिती नेमकी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे, कारण प्रभाग रचना जाहीर करण्यात आली, सूचना आणि हरकतींनंतर ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। कृष्णा, नाही, या संदर्भात केवळ आता प्रभाग रचना जाहीर केलेल्या आहेत, कारण बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना देखील आल्या होत्या, त्या जनतेकडून दाखल करण्यात आल्या होत्या। त्याची दखल घेऊन काही त्यामध्ये बदल केला गेला आहे किंवा नाही या संदर्भातली माहिती ही अभ्यासानंतर समजू शकेल। राजकीय पक्ष त्या संदर्भात आपली भूमिका ही मांडतील आणि त्यानंतर समजेल की या प्रभाग रचनेचा फटका कुणाला बसणार आहे, कुणाच्या दृष्टिकोनातून हा प्रभाग रचना करण्यात आली आहे, या संदर्भातली माहिती समजू शकेल। निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।